जाऊयात परभणीत व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत। कोळशाच्या आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत जिजाऊ भोजनालयात 400 लोकांसाठी जेवण बनवलं जात आहे। मागील 2 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे हॉटेल आणि भोजनालय चालवणाऱ्या व्यावसायिकांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। इलेक्ट्रिक शेगडीवर स्वयंपाक करायला भरपूर वेळ लागत असल्यानं गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाते। कमर्शियल सिलेंडर भेटणं मुश्किल झालेलं आहे। त्याच्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून सध्या कोळशावरच्या चालणाऱ्या शेगडी आहेत त्या मी खरेदी केलेल्या आहेत। इंडक्शन जे इलेक्ट्रिसिटीवर चालणारे आहेत त्या पण मी खरेदी केलेल्या आहेत। माझ्याकडे सकाळी 200 लोकांचा स्वयंपाक बनतो आणि रात्री जवळपास 200 ते 250 लोकांचा। कोळशाच्या ज्या शेगडी आहेत याचा मी वापर करून म्हणजे त्याच्यावर पोळ्या करणं, भाज्या करणं हे काम चालू आहे। हे जेवण खूप गरजेचं आहे, त्यामुळे हे लवकरात लवकर याच्यावर पर्याय निघायला पाहिजे। सरकारने याच्यावर पर्याय काढायला पाहिजे।